हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आज हेअर वॉश केला कारण की खूपच जास्त ऑइली हेअर झाले होते माझे. आणि आज अकोल्यात खूप जास्त पाऊस सुरू आहे, म्हणजे बाहेर इतका पाऊस पडत आहे लिटरली काय सांगू. तर चलो आता मी थोडंसं करते, लावते माझ्या टोनर. हा आहे प्लमचा टोनर, राईस वॉटरवाला नियासिनामाइड आहे. आणि हा खूप जास्त चांगला, खूप जास्त म्हणजे माझा इतका लवकर संपून गेला कारण की तो लावल्यावर माझी स्किन एकदमच छान ग्लो करते. आणि माहित आहे का आता टाइम झालेला आहे आय थिंक. आणि माहित आहे का आता काय झालं होतं माझ्या फोनचा स्टोरेज एकदम फुल झाला होता आणि व्हिडिओ बंद झाला. मी लगेच थोडं काहीतरी डिलीट केले, जे व्हिडिओज मी पोस्ट केलेले आहेत ते डिलीट केले आणि परत व्हिडिओ स्टार्ट केला. आता मी हे लागत आहे, काय लावत आहे मी, विटॅमिन सीचं सिरम. ओ गॉड, संपलं. मी जास्त म्हणजे घरी एकदम सिरम नाही लावत. आज मी लावायला काढला खूप दिवसानंतर, म्हणजे मी गेली होती नागपूरला तेव्हापासून मी लावला नाही. आणि आता काढला तर हा डायरेक्ट गायब, म्हणजे आतमधून संपून गेला, मी यूज पण नाही केला. शेट. एकतर आधीच हा किती येते, खूपच जास्त कमी येते, म्हणजे फक्त 10 ml येते आणि तो पण आता संपून गेला. शेट यार. माझ्यासोबत का बरं असं जाऊ दे, मी सनस्क्रीन लावते. आणि माहित आहे का, मी आधी जास्त सनस्क्रीन लावत नव्हते. मी अशी म्हणत होते की माझी स्किन खूपच जास्त ऑइली होते, चिपचिप होते, मला नाही आवडत सनस्क्रीन. बट माहित आहे का, जेव्हापासून मी सनस्क्रीन लावणं स्टार्ट केलं, माझ्या इथे फोरहेडवर खूपच जास्त टॅनिंग होते अगोदर. म्हणजे मी आजच अशी स्क्रोल करत होते जेव्हा फोटोज वगैरे डिलीट करायसाठी, तर माझे जे जुने फोटोज होते 1 वर्ष अगोदरचे, त्यावर इतकी जास्त माझ्या फोरहेडवर टॅनिंग होती. छी, इतकी गंदी, म्हणजे लिटरली मला कसं तरी वाटत होतं की ही नाही होती. आणि हा बघा, इतका मोठा पिंपल आला मला, इतका मोठा पिंपल आला. का बरं आला, कारण माझे पिरियड्स आले होते म्हणून इतका मोठा पिंपल. तो पण फोरहेडवर एकदम दाखवायसारखं. वैसे तो डार्क चांद पे भी होते हैं, एक डार्क मेरे ऊपर भी है. माझा फेवरेट. बाहेर इतका छान पाऊस सुरू आहे, पहिली गोष्ट तर मला पाऊस आवडत नाही, कारण की कोणा चिपचिप वगैरे आपण कुठे जाऊ नाही शकत. आणि मी कुठे जात पण नाही, मी दिवसभर घरीच असते. तरी पण मला नाही आवडत पावसाळ्यात. आणि भर भरून लाल लाल टमाटर सारखे गाल करायचे आपल्याला एकदमच जास्त. लिटरली माहित आहे का काय झालं, आता मी रडत का बरं आहे. ओ गॉड, माझं ना नख डायरेक्ट या पिंपलला लागलं आणि इतकं जास्त पेन होत आहे. का पण होते माझ्यासोबत असं मला माहित नाही. ओ गॉड, इतकं दुखत आहे. एक तर टंबुऱ्यासारखा असा पिंपल आला. इतके पण डाग चांगले नसतात. आता दुखत आहे. ये सब मेरे साथ नहीं होगा तो और किसके साथ होगा. तर चला जाऊया. आता मी हेअर ड्राय करते, खूप जास्त ओढलं आहे. सो आज आपल्या घरी एक कॉन्सर्ट होणार आहे आणि तो तुमच्यासाठी फ्री आहे. कारण माहिती आहे का, का बरं, कारण की माझे झाले आहेत युट्यूबवर 1.2K सबस्क्रायबर. सो थँक्यू. आता बघितलं ना तुम्ही, असं मी हे जाणून नाही करते, होऊन जाते. सो थँक्यू गाईज, ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलं, माझे व्हिडिओज लाईक करत आहे. आणि माझे लॉंग व्हिडिओपेक्षा जास्त मला भरपूर प्रेम भेटत आहे. ते कुठे भेटत आहे, शॉर्ट्सवर. कारण मी कॉमेडी शॉर्ट्स पोस्ट करते, तर ते
माझे व्हायरल होत आहे आणि त्यावरून लोक मला सबस्क्राईब करत आहे. तर तसंच मला प्लीज लॉंग व्हिडिओवर पण थोडं प्रेम द्या. थँक्यू सो मच. आणि कॉन्सर्ट असा होता की मी गाणं म्हणणार. कोई रोके कोई आए कितना भी मुझको समझाए मैं ना सुनूंगी कभी. 4-5 म्हणजे एवढे पण माझ्याजवळ सबस्क्रायबर आहेत ते पण गायब होऊन जातील माझा आवाज ऐकून. सो सॉरी. सो हेअर ड्राय करून झाले आहेत आणि मी आता जस्ट टाइम बघितला. टाइम झाला आहे 3:40 आणि मी आतापर्यंत जेवण नाही केलं. बघा मी किती आळशी आहे. आळशी आणि मला भूकच नाही लागली का बरं माहित नाही. तर आज माझा प्लॅन आहे की मी थोडंसं काहीतरी नेटफ्लिक्सवर काहीतरी बघू सिरीज आणि दिवसभर अशीच आराम करू. आता मला बस जेवण करायचं आहे आणि भांडे घासायचे आहेत. कारण की मम्मी गेली आहे बाहेर आणि सगळ्या लोकांना असं वाटते की मी काहीच कामं नाही करत घरी. तर आज मी तुम्हाला प्रूफ देणार आहे की बघा मी घरी किती कामं करते. आणि जे अर्धे कामं केले ते तर मी बनवलाच नाही तेव्हा, कारण तेव्हा मी अंघोळ नव्हती केली. तर मला नाही आवडत बिना अंघोळीचं असं कॅमेऱ्यावर येणं. तर काय करायचं आहे आता मला. आता मी जाऊन बघते मम्मीने काय जेवण बनवलं आहे माझ्यासाठी. तर तसे तर रोज कामं माझी मम्मीच करून जाते. म्हणजे मम्मीच करते सगळे कामं घरी. मम्मी जेव्हा घरी नसते तेव्हा मी करते मी. तर चला जेवण करूया. नाही गेस वॉट काय झालं असणार, म्हणजे झालं काय असणार. मी इतक्या खुशी खुशी किचनमध्ये आले. मला असं वाटलं की मम्मीने काहीतरी बनवून ठेवलं असणार आणि मम्मीने काहीच नाही बनवून ठेवलं आहे. फक्त राईस बनवला आहे. मम्मी मी तुझी इतकी तारीफ केली इथे आणि तू जेवण नाही बनवून गेली. आता मला बनवावं लागणार. आता मला खूप राग येत आहे. फ्रीज मध्ये बघते मी काय आहे. तुम्हाला पण बघा याच्यात आंबे आहेत आणि इकडे निंबू आणि हे काय आहे पेरू चॉकलेट आणि हे वर सगळं सँडविचचं सामान. आता सांगा मी यामध्ये काय खाऊ. काही आहेच नाही. आहे पेड. कारण की आपल्याजवळ दुसरं ऑप्शन नाही आहे आणि इतका टाइम माझ्याजवळ आहे नाही की मी दुसरं काहीतरी खायला बनवू. तर मी आता हे काकडी कापत आहे. जो शेतकरी बघ अच्छी होती है. काय बोलूया माझ्या लाईफमध्ये इथे प्रॉब्लेम्स आला आहे म्हणजे आज माझ्या डोक्यावर असा काय म्हणतात प्रॉब्लेम्सचा पहाड तुडून पडलेला आहे. कारण माहित नाही काय झालं माझ्या फोनला बार बार स्टोरेज फुल होऊन जातं माझ्या फोनचा आणि मला परत 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 डिलीट करावं लागत आहे. काय ना काही काय ना काही काय ना काही. इतकं आज माझ्यासोबत असं का बरं होत आहे. एकतर मी रोज व्हिडिओज बनवत नाही, एकच दिवशी बनवते त्यात पण असं होतं. वरून तुम्ही पण माझे व्हिडिओ लाईक नाही करत, शेअर नाही करत, सबस्क्राईब नाही करत, तरी मी अशी करते. सो येस माझा लंच झालेला आहे रेडी. मी भेल बनवली जे तुम्ही बघितलीच मी कशी कशी किती स्ट्रगल करून बनवली आहे. आणि मी थोडासा आंबा घेतला कापून, थोडासा माझ्या आजीला दिला, थोडा मी घेतला आणि आता मी खाणार मस्त नेटफ्लिक्स बघत. खूप जास्त अंधार दिसत घरात माहिती का आपला असं तर नाही वाटत मोबाईल कडे वाटत. खूप जास्त टेस्टी वाटत. आणखी माझे भांडे घासायचे राहिल्या पण मला नाही वाटत माझा ब्लॉग करणं सुटणार. कारण की इतकं जास्त मला स्टोरेज प्रॉब्लेम होते आज माहित नाही का बरं खूप जास्त होत्या. एकतर माझा दादा पण घरी नाही तर तो करून देते काय ना काय जेवण. मला असं वाटतं माझं पुन्हा आता मी मोबाईलचं स्टोरेज खाली करून टाकणार दादा आल्यावर सगळं लॅपटॉप मध्ये टाकून देणार. माझं जेवण म्हणजे करून झालं सगळं आणि बघा इकडे किती पाऊस पडत आहे. असं कंटिन्यू पाऊस ना पाहिजे मला नाही आवडत.
इतके सारे भांडे पडून आहेत. आता मी हे भांडे घासणार आणि मी आता काही व्हिडिओ शूट करत नाही, कारण की माझं झालं आहे थोडा मूड ऑफ, कारण की स्टोरेज इतका जास्त प्रॉब्लेम देत आहे, मला नाही आवडत आहे. तर मी व्हिडिओ इथेच एंड करत आहे. हे एकदा बघून घ्या तुम्ही प्लीज. झाडाला कशी लागून आहे आणि पाऊस पण सुरूच आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थोडा सपोर्ट करा गाईज. चलो बाय बाय.